भाऊ हा हे बघ, आता मी चाललोय मुंबईला ड्युटीला. हा. हा, तुला तर माहिती आहे मंडळी वारल्यापासून ह्या पोरीला घेऊन मी मुंबईला राहतोय. हा आता इथं तुझ्या पैसे काढून घातली तर तिचं म्हणणं आहे मला शहरातला नाही, मला शेतकरीच नवरा करायचा आहे. हे बघ, हा तिची आई गेल्यापासून मी एकटाच आहे तिथं. हा आता तिला इथं तुझे पैसे ठेवलंय, आपले पाहुणे रावळे त्याच्या त्या खातं चांगलं स्थळ बघ. आता हा. तू गावाकडे तो आहे ओळखी, आता तिकडे कोण आहे माझ्या ओळखीचं सांग बरं. हा, बरोबर. हिच्यासाठी एक चांगलं स्थळ बघ. हा? हा तू काळजीच नको करू भाऊ, मी बरोबर चांगलं स्थळ बघा तू. आता तू माझा भाऊ म्हणल्यावर तू काय वाईट बघणार आहे का? चांगलं स्थळ बघणार आहे ना तिला. तू काय पोरगी माहिती हा, हा, एकच आहे. चालेल चालेल. चांगलं स्थळ भेटलं का हा. तुला फोन करतो मी. मला फोन कर, मी हाय अशा पावलाने येतो. हा हा हाय की नाही? परत तुझं काय म्हणणं आहे पोरी? दादा तुम्हाला तिकडे एकट्याला करमल का? आता नाही कर मग काय करते बाई? हा, कारण तुम्हाला माझी सवय झालीच ना. आता सवय करून घ्यावं लागन. उद्या तू नवऱ्याच्या घरी गेल्यावर कोण आहे? हा, मी तर काय परत दुसरं लग्न करणार नाही. हा, हाय अशी नोकरी मी पुढे आपली कायम ठेवीन. जेव्हा रिटायर होईन तेव्हा येईन भावाच्या आश्रयाला परत. कशाला भावाच्या आश्रयाला? मी आहे ना. अरे आधी भावाच्या दारात, नंतर पोरीकड पाहुणा म्हणून येणार. अरे म्हणजे तुला पसंत पडलं तर कर, मी लगेच म्हणतो का लगेच तेच नवरा कर म्हणून? आधी भाऊ मला फोन करीन, मग मी येईन, मी बघन आणि मग फायनल करू आपण. असं काय लगेच पाहिलं जमीनला लगेच होत असतं काय? मी अजिबात त्रास देणार नाही. जसा तुम्हाला त्रास देते ना, तसा काका हा. त्रास नाही देणार. चालेल, येऊ का मग मी? हा, आणि काळजी काळजी घे, घ्या. जेवण तू व्यवस्थित तुझी करा. घे काळजी. काकाला स्वयंपाक पाणी सगळं मदत करू लाग. हा, हा? तुम्ही अजिबात काळजी करू आणि अडवणी करू नको. नाही नाही. येऊ का भाऊ? हा ये. जेवण झाल्या वेळेवर गोळी घ्यायचा लक्षात राहू द्या. रोज संध्याकाळी तुला फोन करीन, बस का? हा. चालेल, येऊ का भाऊ? सोडायला येऊ का? नको नको नको, तू घे काळजी. तो गुरडवरचा बघ आता. हा, हा, हा? जातो, मला काही रोडवर गाडी भेटली की चाललो मी हा आणि फोन करतो पोहोचलो. हा. चालेल, काळजी घे स्वतःची. हा? का? गप, नाराज नको हो. काकाचे पोरग बघन किंवा दाखीन ते व्यवस्थित बघ. काय प्रश्न उत्तर विचारले तर ते व्यवस्थित दे. आपल्या घराण्याचं नाव घालले ना, असं काही करू नको. नाही हा? का? तुम्ही फक्त व्यवस्थित जा आणि मला फोन करा. अरे बाई जातो मी, काळजी नको करू तू माही आता. हा, चल येऊ का? हा. घे काळजी घे स्वतःची. हा? येऊ कर भाऊ? हा एसटी लागल्यावर फोन कर. हा हा, फोन करा मला, गोळी वगैरे घ्या. हो ये. जाऊन दे आता, लय जेवू नको तू. परत त्याच निमा जेव इथं, निमा जेव तिथं. बरं काका चला, तुम्हाला आज माझ्या हातचा मस्त मी ना मस्त बेत खाऊ घालते. चालेल, चला. मी जाणाराच बघा तो. बघ बरं किती स्वच्छ वाटतं, नाहीतर किती घाण झाली ती. आता मी इथलं साफ करून घेते, म्हणजे टेन्शनच नाही राहणार. काका पण खुश होती, म्हणजे मला काहीतरी काम तर येतं. तशी आवड आहेच मला. काय करते? काका तुम्ही? हा अरे घरात बघितलं मी, म्हणलं कुठे गेली काय नु. मी हे आपलं चाप्या जाऊ म्हटलं, थोडी साफसफाई करून घेऊ. तुला आहे का गावात काढायचं माहिती आहे? हो. मी म्हणलं तिकडे मुंबईला राहत होती, तुला कायच गावात माहिती काढायची? अहो काका, आता आपल्या बंगल्यामध्ये पाठीमागे जागा होती ना रिकामी, हा. मग मी तिथं खूप सारे फुलांचे झाडं लावलेले होते. हा गार्डन मग मध्ये. मला आवडायचं हे साफ करायला. काय नाही मग काढ, चालू देतोय. हा, कारण मला घरात बसून बसून पण कंटाळा आला होता. भाऊ गेलाय सांगून मला तुला स्थळ बघायला. मी कधी गावात जातो, पारवर काय होतं जोडीदार येतात कोणाच्या तरी, याच्यातून चौकशी करतो मुलाची. तुला मुलगा कसा पाहिजे? काही नाही काका, शेतकरीच बघा. तसं मला शेतीची किती आवड आहे तुम्हाला तर माहिती आहे. हा शेतकरीच बघा तो, पण चांगली शेतीवाडी असल्याला, शिकल्याला, शेतीतली त्याला माहिती असा. चालेल. चालून चालू देतोय मग. हो हो. असते. आता काका पण येते, काकांना पण आवड. पोरगी तर चांगली, पण खुरपता येत नाही. वाटतं पाहुणे आली काय नाही इथं. आईला काहीतरी आयडिया करावं लागते गाड्या इथं यायला. मस्त देख नाही पोरगी, तसं माझं लग्न झालेलं नाही. जुळलं तर जुळलं माझं इथं असं वाटतंय. काय करा आता? नाही, बरोबर आयडिया करतो. कोण बसली इथं? काका तुम्ही आले पण? हा आलो गावातून जाऊन. हो का? आपली तुळस बघा ना किती छान झाली आहे. हा तुळस चांगली झाली, झेंडू. तुम्ही छान छान तुळस वगैरे झाडं लावले. म्हटलं मस्त तुळशीचे पानं आणि मंजुळा टाकून चहा करू. हा चालून. तुम्ही घ्याल ना? हा घेईन ना, मी गावातून आलोय. हा. 2 जणांना सांगितलंय मी, असं असं पाहिजे मला मुलगा म्हणून. पुतणीला माझ्या बघतो म्हणले ते.
कर तू जेवायला, मग जेवण करू. चालेल, मी पहिले तुम्हाला चहा करून आणते. हा चालून बरं आहे. आता 2-4 जण केली चौकशी, भेटला चांगला का मग दादाला फोन करतो. ऐका ना, काय तुमच्याकडे काम भेटेन का हो मला? काम आहे ना? हा हा सध्या कसं कामाची लय गरज आहे मला. हा आम्हाला पण गाडीची गरज आहे सध्या. काय मी एकटाच करतोय काम, तरी कोणतं कोणतं करा. हा नाही, तुम्ही म्हणता ना ते सगळं काम करीन, मला सगळं येतं ना. शेतीतल्या साऱ्या कामाचा आहे का अनुभव? सगळं करीन. हा. नाव काय तुझं? माझं वय हा पोपट. कुठं राहतो? मी ते नारळची वाडी नाही का, ये इकडे. हा 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 तिकडे राहतो. हा नाही आहे, नारळाची वाडी आहे तिकडे. हा हाजरी किती घेशील तू? हाजरी का? हा आता बघा, मला हाजरी 500 द्या रोजाची. अरे शेतीत काय एवढं काम असतं का 500 रुपये हाजरीला? मग किती देतात? 300 रुपये हाजरी पहिले होते ना आमच्याकडे, त्यांना 300च होती. 300 होते का? हा बरं चालतंय, 300 तर 300. पैसे रोज लागतील का महिन्याला लागतील? तसं काही नाही पैशाचं, मला 6 महिन्यांनी दिले तरी चालते. मग भारी आहे. डायरेक्ट एक खट येते ना. हा 6 महिन्यांनी म्हणल्यावर काय, आम पिकाच्या आल्यावर देईन तुला मी पगार. हा चालतंय. मी तसं मी पैशाला किचकिच करत नाही कधीच. नी जेवण बिवण इथंच का घरी जाऊन येऊन करशील? नाही, मी इथंच राहतो ना. इथंच? आता एवढ्या लांब जायचं यायचं, मग परत कामाला उशीर होईल. बरं हाय आपला ते तिकडला रूम आहे, त्याच्यात सांगतो मी हा. सोय करायला. राहीन मी. बरं मी काय म्हणतो, हा लगेच कामाला लागू का आजपासून? हा लगेच. हा हा मग लगेच झोपतो मग. लगेच इकडे हे तांबाटे बांधायचं काम आहे, हा लगेच चालू कर. लगेच चालू करतो. हा बरं झालं, गाडीची लय गरज होती. चल तुला दाखवतो, हा माझं जरा काम कमी होईल. सुतुळी जर गळ्यात ठोई, मी तुला दाखवतो कसं बांधायचं. हा लक्ष दे इकडं. हा हे बघ, हे ना असं घ्यायचं, इथं हे फासा आहे ना का असं फिट द्यायचा हा. इकडे खोडाला. हा हे नाही झाला पाहिजे. आणि ही सुतुळी अशी आज्यात वर घ्यायची हा आणि इथं अशी गाठ द्यायची. समजलं हा समजलं. हे बघ, असं बांधून दाखवलं, असे सारे बांधायचे. सगळे बांधतो. हा मी येतो, जेवून येतो थोड्या वेळाने, चक्रीला तो कसं बांधतो बघायला. हा हा, बांध पुढचं. हा बांधतो ना, तुम्ही काळजी नका करू, मी करतो सगळं व्यवस्थित. हा हा तुम्ही या जेवण करून. बरं बरं हा. चालू देतोय. हा चालू येतो. पटापटा घे उरकून. हा घेतो उरकून. आता असं काम करतो ना, मालकाने मला सोडलंच नाही पाहिजे. अरे पण मी आलोय कशाला? मी तर पोरगी पाठवायला आलोय, पण काम बी करणं गरजेचं आहे ना, नाही तर मालक दिन मला काढून. चला बांधून घेतो. ते दिसाना का म्हणून अजून काय माहिती, तुला वावरात चक्कर झाली पाहिजे होती त्याची, कुठं दिसाना. आली 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 इकडं चालली हो. तसं झालं का बांधून? चालू आहे ना. बरं, माझ्या काकांनी सांगितलं की तुम्हाला निरोप द्यायला. काय? ते काकांचं जेवण झालंय, तुम्हाला भूक लागली असेल तर चला घरी जेवायला. नाही आताच नाही लागली भूक. भूक लागली मी येईन ना घरी जेवायला. बरं ठीक आहे. काका म्हणाले होते ना जास्तच स्वयंपाक केला होता मी, तर हा. बोलले त्याला सांगू नये. हा नाही काय नाही, बरं केलं. मी काय म्हणतो, मालक कुठे गेलेत? काका ते बाहेर गेले आता, त्यांचे कोणतरी मित्र आले होते ना, मग सोबत गेले त्यांच्या. हा का? हो. नाही बाहेरची बी काम करणं गरजेचं असतं ना. हा ना, आता मी आहे ना इथले काम करायला सगळे. ठीक आहे. हं? तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे पोपट. अच्छा, माय नेम इज अर्चना. माय नेम इज पोपट. हो, तुम्हाला इंग्लिश येतं? माझं शिक्षण भरपूर झालंय, किती? ग्रॅज्युएट. अय्या, माझं पण ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे. पण ते कसं आहे ना, परिस्थितीमुळे कामाला यावं लागतं. हा, मग तुम्ही एवढं शिक्षण केलं, मग मला जॉब नाही लागला कुठं? ते कसं आहे ना, जॉब नाही मिळाला, मग शेतीतली कामं करतो. आणि कसं आहे, माणसाला ना सगळे कामं आले पाहिजे. हो, ते पण आहेच. बरं एक विचारू का, मालकाचे कोण आहे तुम्ही? मी त्यांची पुतणी आहे. पुतणी आहे का? हो, ते माझे काका आहे लहान आहे. हा का? हो. मला वाटलं की वडील आहेत काय ते. हा, वडिलाप्रमाणेच आहेत, पण माझे काका आहेत. वडील कुठं असतात? मुंबईला राहतात. मुंबईला का? हो, म्हणजे खरं तर आम्ही मुंबईलाच राहतो. इथे हे काकाच बघतात सगळं शेती वगैरे. ते कसं आहे ना, माझे वडील जॉब करतात, म्हणजे गेले 25 वर्षापासून मुंबईला जॉब करतात ना. तर मग मला शेतकरी मुलगा आवडतो, म्हणजे मला शेतकरी मुलाशी लग्न करायचंय. तर मग काकांना सांगितलं माझ्या वडिलांनी, तुम्ही चांगली सोयरीक बघा हिच्यासाठी, शेतकरी नवरा करायचंय. तर माझ्या म्हणण्यानुसार मग ते बघताय मला. असं आहे का? हो. मला बी येतात ना शेतीतली सगळी काम. म्हणजे हा, मग आता शेतीतली सगळी काम करते ना मी. आणि सगळे तर आज कोणतंही काम नाही की मला येत नाही. ठीक आहे, चालेल, तुम्ही करा मग. मी जाते घरी. हा का? हो. बर तुम्हाला भूक लागली की या घरी. येतो मी जेवायला. नाव काय म्हणाले तुमचं? पोपट. अच्छा, पोपट. ते लक्षात बरं, एक राहिलं. हा, ते तुमचं नाव? सांगितलं ना, अर्चना. हा,
ते गडबडीत विसरलं ना. कसली गडबड? ते गडबड असते कामाची किती गणगण असते डोक्यात माहिती ना. एवढं काम करायचं सगळं. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी का हं? एकटाच आहे मी. बापरे, खूप अवघडच आहे नाही? हा सॉरी, मला माहित नव्हतं बरं का. नाही काय नाही चालतंय ना. ठीक आहे, चालेल, या घरी जेवायला मग. हा येतो. अवघडच, सॉरी हा. नाही बरं झाले. तिला बी शेतकरीच नवरा पाहिजे. मला बी येतात ना शेतीतली काम. तिला बी लग्न करायचं ना मला बी करायचं. जुळतंय का नाही जुळतंय? चला मला याच्यात बांधून घेऊ सगळं. भाजी मस्त झालती बरं का. अच्छा, झालं का तुमचं जेवण? हा आवडली का भाजी? भाजी एक नंबर झालती. सगळं व्यवस्थित होतं. चपाती तर लय भारी अशी फुगलेली ना आम्हाला. अरे नमस्कार. संतोष भाऊ कुठे गेले? काका गावात गेले. बर. या ना, बसा. मी तुम्हाला पाणी घेऊन येते. हा पाणी घेऊन येते. तुम्हाला ओळखते का? हो तू अजून मधून येत असते ना 2-4 महिने हा. मुंबईला असते तू. हो बर. अर्चना बरं चाललंय. हो, तुमचं बरं कधी चाललंय? हा कधी आली तू? मला तर 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. हो. बर बर बर. कुठे गेले संतोष भाऊ? ते गावात गेले. गावात गेले हो. का? बर. मी आलो त्यांच्याकडे कामात थोडस. हे कोण आहे? ते गडी ते शेतीमध्ये ठेवले ना कामाला. हा. जाऊ सुतळे बांधायला. मी पाणी घेऊन येते, थांबा तुम्ही. अरे अक्षय अक्षय, तू इकडे कस यांचं काय? नाव पोपट आहे ना? तू इकडे कस काय? ते कामाला. तू काय म्हणली? पोपट आहे? हो, तेच बोलले, त्यांचं नाव पोपट आहे. याचं नाव अक्षय आहे. हा नारळाच्या वाडीचा आहे. वाडी तरी किती काय 3 किलोमीटर असं आहे. याच्या घरी किती चांगलं आहे. बापरे, जळता जळायचं नाही याच्या घरी. तो तर आमची इथं गडी म्हणून कामाला आहे. गडी म्हणून कामाला आहे. हो. हा त्याच्या इथं 12-13 गडी असतील. बाया ते द्राक्षाचा बाग, ऊस. बापरे बापरे बापरे. हा, आणि भाजीपाला मुंबईला जातोय वाशी मार्केटला. 2 टेम्पो आहेत घरचे. मग तुम्ही आमच्या इथं कशाला कामाला राहिले? अर्चना, ती खुर्ची घे का बसायला? कशाला तिला काम. हा, बस बस बस. गडी म्हणून का म्हणा काही घरी भांडण बिंडण झालं काय वडिलाचं तुझं? नाही काहीच नाही. नक्कीच राग राग आलेला दिसतो. नाही तसं बी नाही काही. तसं बी नाही काय? घरी वडील? हा? वडील? हा, वडील आई. बापरे, घरी किती चांगलं आहे त्याच्या. नाही नाही, 4 व्हीलर 3 आहेत, 3. आणि त्याच्यात मी थार घेतली आता. ते पण ते तर म्हणाले त्यांना कोणीच नाहीये. काय नक्कीच घरी भांडण झालेलं असेल. ते राग राग रुसून आलं काय माहिती. नाही सरपंच. तुझ्या वडिलांची मला गाडी घ्यावी लागते. अहो तसं नाही. काय तसं नाही. लय महत्वाचं काम होतं म्हणजे. अरे यांच्या एवढी शेती त्या वाडीमध्ये कोणला नाही. मग ते आमच्या इथं का बरं राहिले? काय विषय हा? काय नक्कीच घरी भांडण झाला. नाही नाही भांडण नाही अजिबात बरं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला चहा ठेवते. अक्षय, हा. खरी काय भानगडी सांग बरं. तुम्हाला खरं खरं सांग. हा ऐका हा मला ही ना ही आता होती मुलगी हा अर्चना. हा ती खरंच मनापासून लय आवडली. मी असं रोडने चाललो होतो हा. आणि तिला बघितलं मी. हा. आणि तेव्हाच मनात बसली. म्हणलं लग्न करीन इच्छा सांगत. बरं. म्हणून इथं कामाला आलो. आणि तिला बी शेतकरीच नवरा तुला करायचा. अटक केलं काय? हा तू काय पॅन्ट शर्ट वरून याच्यावर हायफाय बुलेट हे चालय हे चाय. तसं तसं असतं तर तिने पसंत नसतं केलं ना. मग आता तुम्हाला तर माहिती कष्ट तर करतो मी. हा. घरी केलं काय नाही तर थोडं केलं काय. कष्ट काय तू करतोय करून घेतोय फक्त गाड्या गोड्या. आपण दिवसभर तो उभा राहतो ना. फक्त आता तिला काहीच सांगितलेलं नाही. तिला म्हणलं माझ्या घरी कोण नाही, मी अनाथ आहे, मला काम असले गरज आहे, शिक्षण झालंय पण नोकरी नाही. हे घ्या, मी मुंबईवरून आले बघा कप. असं का? हो. अरे वा 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 वा. हे चहा घे. हा तसं अरे हा गडी नाहीये. हो. हा याच्या घरी याच्या हाताखाली माणसं आहेत 11-12. थार बुलेट आणखी 3 4 व्हीलर आहेत बरं का. काय सांगायचंय, घरी जाता जायचं नाही. हा जवळजवळ मला वाटतं 60 एकर शेती असेल. हा. आजच्या वाडीत सगळ्यात जास्त शेती यांना. हा मग मला त्याला वाटतं असं घरी ना- राग राग आला काय. नाही. हा त्यांनी असं नाटक का केलं मग? सांगतो तुला. घे चहा घे. काय झालं? चटकाला अच्छा, घाबरलाय तू. मस्त आहे चहा. माझ्या काकांना खूप आवडतं माझ्या हातचा कुल्हडचा. मला बी लय आवडतो हा. चहा. अच्छा. ते आता लयच अवघड झालं सर. पण आता काय संतोष भाऊ कधी येणार आहेत? काका ना त्यांच्या मित्रासोबत गेले, ते आले होते ना, हा तर गावात काही काम होतं वाटतं. असं का? हम्म. बर बर.
एक काम करू, मला तुझ्याबरोबर काय बोलायचंय. माझ्या बरोबर हा तू गप्पा. हा चल बरं इकडे ये. देता का? हा चालाय का पण कुठून झालाय का? ये अर्चना, बोला ना सरपंच काका. तुला एक विचारू का? विचारा ना. तर तुझा लग्नाचा विचार आहे का? अहो माझ्या दादांनी मला इथं लग्नासाठीच आणून सोडले. खरं काय? हो म्हणजे मला शेतीची आवड आहे ना, तर हा. मी बोलले होते दादांना की मला शेतकरीच नवरा पाहिजे. हा मग तुझ्या वडिलांनी तुला इथं काकांकडे आणून सोडलंय म्हणायला. हो बर त्याच्यासाठी मग काका सोयरीक बघताय ना माझ्यासाठी. असं का? हो. काय काका तुझी माझ्याकडे यायचं ना, सरपंचाकडे यायचं. मी किती लग्न लावून दिलेत. हा हा का? काय माझ्याकडे यायला पाहिजे होतं त्यांनी. आणि काही योगा बघ, ऐक ना, बोला ना. सोयरीक बघण्याची आता गरज नाही राहिली. म्हणजे काय तुला माहितीये का, याच्या घरी जायचं नाही. सगळं काय नाही ते एकुलतं एक पोरगं, 60 एकर शेती, सगळं तुला सांगितलं, गाड्या घोड्या सगळं काही. हा त्यांची इथंच लेबर कामाला आहेत मरणाची. पण काय झालं, त्यांनी रस्त्याने तुला कुठेतरी पाहिलं, आणि पाहिल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं की हे असे कपडे घालून आलाय वाटतं कामाला म्हणून राहिला अच्छा मग तुमच्या. ते नाटक केलं. ते नाटक केलं, त्याला तो आवडली. तुला शेतकरी मुलं आवडेल ना? मला शेतकरी शेती आवडते म्हणूनच शेतकरी नवरा करायचा. असं आहे होय. हो. अरे मग तर काही भारी काम झालं. हा? एक काम कर, काय माहिती? हा, आता सोयरीक जमली म्हणून मुलगा आवडला का तुला? हा म्हणजे मी त्याचा काही विचार नव्हता केला नाही का, हा. पण आता तो दिसायला कसं काय? दिसायला चांगलाच आहे. चांगलाच आहे ना? हो. मग याचा अर्थ तुला आवडलाय. हा? बर चालतंय, एक काम करू, काका आले का माझ्याकडे पाठवून दे. हो हा जमून टाकू आपण. हा? चालेल पाठवते मी त्यांना. हा पाठव. हा हो चालेल. आता काही मी बघितली वाट, आता म्हणलं मुद्दा मी म्हणलं तुलाही सांगावं येत आहेत की काय, पण अजून काही येताना दिसत नाहीत. नाही ते गावात ना कोणतरी ना काहीतरी झालं ना, तर त्यांना घरी काही बोलवायला आले होते, मग ते तसंच गेले जेवण करताना. असं का? हो. आल्यावर माझ्याकडे पाठवून दे. हो, हा? चालेल. चालेल. याला राहू दे असंच कामाला म्हणून तोपर्यंत. चालेल. कामाला म्हणूनच राहू दे याला हो, हो. तोपर्यंत. चालेल, जीव लाव पण त्याला. चालले का? हा कुठे? ते जातो ना, ते बांधून घेतो सुतळ्या राहिलेल्या. तुम्ही कशाला जाता कामाला? तुमच्या हाताखाली 11-12 माणसं आहे कामाला. तसं नाही, काम करणं गरजेचं असतं. एखाद्याचे पैसे घेतो म्हणजे तू फुकट थोडी खायचे असतात, कष्ट करायला लागतात ना. हा? ते तर आहेच, पण मग तुम्ही एवढी इमानदार. ते हाय पाहिल्यापासून. पण एक गोष्ट सांगू का, हा तुझ्या हाताला लय चव आहे बरं का. तुम्हाला भाजी आवडली का? लय आवडली. हो का? हा नाही पण सरपंच काका आले होते ना, त्यांनी मला सगळं सांगितलं तुमच्याबद्दल. सांगितलं का सगळं? हो मग तुम्ही कशाला कामाला जाताय उगीच? नाही नको, परत तुझे काका आल्यावर मग त्यांना कळालं तर मग मला खवळते. नाही ओरडणार, मी सांगते ना त्यांना. कशाला? हा मग तुम्ही इथं मेन कशासाठी आले? तुझ्यासाठी. अय पोपट, इथं काय करतो तू? जेवण झालं तर आता निघलोच होतो सुतळे बांधायला. मग निघायचं ना लगेच तुझ्या कामाला. काका हा ऐका तर. हे जर तुला झाड आणलंय लावायला, तुला आवड आहे ना. हो लाजाळू, हा थँक्यू. बरं ते जाऊ द्या, सरपंच काका आले होते तुम्हाला बघायला. इकडं आलं ते घरी. हो हा मी ते गावात गेलो होतो ना, ते जोडीदाराच्या वावराच्या वाटण्या करायच्या होत्या, हा मी सांगितलं. त्याच्यामुळं बराच टाइम लागला तिथं. अय तू काय ऐकतो गप्पा? नाही जा ते काम कर तुझं. काका मी काय म्हणते, एक मिनिट हा, इकडे मला तुमच्याशी बोलायचं काय, 2 मिनिट हा. अहो काका मी सकाळी नाही का तिथे ते खुरपत होती बघा हा झाडाजवळ. ते झाडापाशी. तेव्हा त्याने मला बघितलं होतं, तेव्हाच मी त्याला खूप आवडली. म्हणून तो इथं आपल्या इथं आला गडी म्हणून. नाही तर त्याच्या इथं 60 एकर जमीन आहे. हा हा त्याच्यामुळेच तो आला काय मग गडी म्हणून मला कामाला राहून द्या. हा ते नाटक केलं काय मग हो ना मग. गड्याचं? हो ना काका. एवढी शेती इथं ना? हो 60 एकर. तुला आवडलं का मग? हा आवडलाच आहे, तसा शेतकरीच आहे, जसं मला पाहिजे होतं तसं पण आहे ना काका. हा चांगलं आहे. हा मग मला पण आवडला. बरोबर. त्याच्यात आपल्या इथं त्याला कामाला लावून योग्य नाही वाटत मला. ते ना सरपंचाची बोलतो, हा जमून टाकू सोयरी. हा. त्याला काय आपल्या इथं कामाला लावायची, एवढी माणसं त्याची इथं कामाला लावली, मग आपल्याला नाही ना बरोबर वाटत ते. हो ना, आणि त्याची इथं बागायतदार आहे म्हटल्यावर कसं आपण हे करायचं. चला चालेल मग, चालेल मी त्याच्याशी बोलतो. बोला. हा त्याला हाका मारून घेतो. इथंच उभा आहे तो. चाललो सुतळे बांधायला. इकडे इथं बस खुर्चीवर, ते रोपटो खाली दे इकडे मला. बस. पोपट, हा मला अर्चनाने सारं सांगितलंय. काका हा पोपट नाव नाही, अक्षय नाव आहे त्याचं. मला पोपटच आवडत आहे, त्याचं नाव पोपट चांगलंय. आणि पोपट या नावाने ना सोयरीक जुळणार आहे तुझी. सोयरी हा म्हणजे जुळी.
अर्चनाने मला सांगितलं सारं, सरपंचाने आहे ना हा. तिला सांगितलंय. हा ते अचानक आले सरपंच, नाही तर मी कळालं नसते इतक्या लवकर ना. सरपंच झाल्यामुळेच कळालं ना. बरं झालं. अर्चनाने मला सांगितलं सारं. मग पोपट, हा सरपंचाला घेऊन येतो मी तुमच्या घरी. हा तू जा. कशाला? घरी 2-4 दिवस राहतो ना. नाही तू जा, आता तो काम झाला आता. राहिलो असतो 2-4 दिवस. नाही ते जा. आम्हाला योग्य नाही वाटणार ना, तुम्ही हा. एवढे बागेतदारांना आमच्या इथं काम करणार. आता जावायला आमच्या इथं काम करणं मला योग्य वाटन का? नाही तसं नाही, पण असंच राहिलं असतं काम करीत. नाही, जा कशाला? हा? बरं आज करा तुम्ही, हा. कपडे तर घालून या. हा हा येतो. या लवकर. बस अर्चना. काका मी काय म्हणते, हा. दादाचंही टेन्शन मिटलं, तुमचंही टेन्शन मिटलं. मला हा होता तसा नवरदेव पण भेटला, हा म्हणजे मी तुमच्या जवळच राहिला आहे ना. किती वेळ लागेल काय माहिती. येईन कपडे घालून. बघा ना, तर त्याला आनंद झाला आता. एवढी मोठी शेती असून पण आपल्या इथं कामाला राहिले. हा अवघड आहे नाही. झालं का हो? हे झाड कसं वाटतंय तुला? एकदम छान. हा तो नशीब चांगलं आहे अर्चना. हा मग हा माझं आपल्याला नशीब चांगलं म्हटलं. घर चालून सोयरी खाली. हो ते तर आहे. अहो काका तुम्हाला माहितीये का, हा शेतीतच आहेच आहे. तुमचं शिक्षण पण खूप झाले. झालेलं आहे का? हो माझे इतकंच ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे. हा, मग तर काय दोघांचं सारखंच आहे शिक्षण. हो मग अडचणच नाही काही. या ये बसू दे त्याला. बसा. बस. त्या कपड्यातले ढगाळा वाटायचं. हा याच्यात जरा भारी वाटतं नाही. आता. अरे त्या कपड्याची सवय नव्हती तुला, ते कुठून आणले होते? आमच्याकडे कसे आहे ना, हा. 11 गडी कामाला आहेत. हा त्याच्यातले एकाचे कपडे घेऊन आलो. बरं डोकं चालवलं. काय काका, हिच्यासाठी. हुशार आहे. ग्रॅज्युएट कम्प्लीट म्हटलं हुशारच असणार ना. हा बरं ते म्हणले होते सोयरिकाचं, लगेच घेतलं असतं तो वरकून. जातो ना, सरपंच जातो मी, त्यांना घेऊन जातो तो घरी. हा हा कसं कर त्यांना माहिती आहे सरपंचांना घर. माहितीये ना. हा बरं मी काय म्हणतो मामा. हा मामा आता मामा पोपट हा तुम्ही या फिरून. मी का नाही सरपंचाकडे जातो लगेच. हा. हा आणि जमूनच टाकू. हे बघ इथं चावी आहे गाडीची. चालतंय. हा? हा पेट्रोल टाकलेलं आहे, जा व्यवस्थित. मी आहे ना येतो सरपंचाकडे जाऊन. बरं बरं. तिला शॉपिंग करायची, या फिरून तुम्ही. हा येतोय. हा मी जातो लगेच. हा ठीक आहे चला आपण पण जाऊ. अरे बस इथे. अच्छा अगदी माझ्या मनासारखं झालं माहिती का. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर सोयरीक जमून म्हणून. अगं पैसा पाणी शेतीवाडी भरपूर आहे. आणि कसं आहे ना, शेतकऱ्याच्या मुलाला कोणी धजतच नाही मुलगी द्यायला. कसं काय नाही झालं? मग अहो 60 एकर जमीन म्हणजे का थोडी आहे का? अहो एक एकर म्हणजे 1 कोटी, म्हणजे 60 कोटीची जमीन आहे तुमची. आणि तसं मला शेतकरी मुलाशीच लग्न करायचं होतं आणि तुम्ही नाटक केलं एवढ्यासाठी. ते सगळं तुझ्यासाठी. अच्छा आणि ते कसं आहे ना, वरूनच जोडा ठरलेला असतं ना. हा माझं नशीब जोरावर होतं म्हणूनच गाठी भेटी झाल्या आणि आपल्या. माझं बी होतं ना जोरावर. चला ना उशीर होतो ना. हा जायचं. तुला काय काय घ्यायचं ते बिंदास घे. माझे फोन पे मध्ये ना 2 लाख रुपये शिल्लक आहेत. आता एक बोलू का, हा जेवढं नोकरीवाल्याकडे नसतं ना तेवढं शेतकऱ्याचं असतं. कधी या लोकांना कळायचं काय माहिती. हा. चला बस चल.